तोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांद, कोई भाना दिलदार है इसका। इस पर 24 घंटे नजर रखना। आएगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। उड म्हैस उड आउट. काय पेशंट कसं वाटतंय आता? आता एकदम बेस्ट वाटते बघा. अहो सकाळी नाश्ता पण चांगला केला तिने. हो मग स्वतःची मुलगी स्वतःच्या हातानं भरवते म्हटल्यावर कोणीही पोटभर खाणारच ना. तुम्हाला स्पष्ट सांगू का, ह्यांना बरं वाटण्यामागे आमच्या औषधापेक्षाही तुमच्या मुलीचाच हात जास्ती आहे. तुमची शक्ती तुमच्या सोबत असेल ना तर त्यांना आमच्या औषधाची सुद्धा गरज भासणार नाही. थँक्यू शक्ती बाळा, आता हे कशाबद्दल? आपल्या आईला भेटायला आल्याबद्दल. डॉक्टरांच्या बोलण्यानं आता तर माझी खात्रीच पटली. शक्ती हेच आमच्या आयुष्यातलं सुख आहे आणि आम्ही सुखानं तेव्हाच राहू शकतो जेव्हा शक्ती आमच्या सोबत असेल. त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. कदाचित लवकरात लवकर गावी निघून जावं लागणार आहे. रूपा, रूपा, काय झालं ताईसाहेब? काय हे कोणत्या वेळी कोणती कामं करायची सांगायला हवं का तुम्हाला? आधी तिच्या शाळेची वेळ झाली, अजून युनिफॉर्म इस्त्री केलेला नाहीये. अहो पण मी काय. आता मला कोणतंही कारण नकोय. आधी तिच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झालेला मला चालणार नाही. टिफिन? कमलाई, काय झालं ताईसाहेब? अगं आदितीचा टिफिन कुठे आहे? टिफिन भरला नाहीये. का का भरला नाहीये टिफिन? झालं, ज्या चुका रूपा करते त्याच चुका आता तूही करायला लागलीयस. तोंडाकडे काय बघत बसलीयस? जा युनिफॉर्मला इस्त्री करून ये आणि तुम्ही पण टिफिन भरा बरं. ताईसाहेब आज आपली आदिती घरी नाहीये. मी पण त्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते. घरी नाहीये म्हणजे गार्डन मध्ये गेलीये ना. ही एक कार्टी, खेळायला फक्त निमित्त हवं असतं. आता शाळेची वेळ तुमच्याच लक्षात राहत नाही तर तिच्या काय लक्षात राहणार आहे? ताईसाहेब तुम्ही आधी भानावर या. हो, आपली आदिती आज हॉस्पिटलमध्ये, अजून ती घरी आलेली नाहीये. मग शाळेत जाण्याचा प्रश्न कुठे येतो ना. आणि म्हणूनच मी पण तिच्या कपड्यांना इस्त्री नव्हती केली. हल्ली हे माझ्या बाबतीत असंच घडतंय. माझ्या काही लक्षातच राहत नाही. एवढं मी तिला बजावून सांगितलं होतं, जाऊ नकोस हॉस्पिटलमध्ये, जाऊ नकोस, तरी माझं ऐकलं नाही. निघून गेली. मला न विचारता, मला न सांगता त्या पोलीस ऑफिसरचा हात धरून निघून गेली. एवढं सगळं सांगूनही ती ती का गेली हा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारते ना तेव्हा मला एकच उत्तर मिळतं. तिच्या आधीच्या आईने हाताची नस कापून घेतली. मी एक काम करते, मी पण माझ्या हाताची नस कापते. एक नाही तर दोन्ही हातांच्या नसा कापते, म्हणजे माझी आदिती माझ्याकडे धावत पळत येईल. ताई थांबा. मला माझी मुलगी हवी आहे, मला माझी मुलगी हवी आहे. सोडा मला. काय करताय? ताईसाहेब काय करते हे? काय झालं तुमचा वेडेपणा? याला वेडेपणा नाही, शहाणपणा म्हणतात. मला माझ्या मुलीला परत आणण्यासाठी हा शहाणपणा करायचाय. ती माझी मुलगी आहे आणि तिच्यावर फक्त आणि फक्त माझाच अधिकार आहे. ती फक्त माझ्याच जवळ असायला हवी आहे. अहो ती तुमचीच मुलगी आहे आणि ती लवकरच तुमच्याकडे परतही येणार आहे. स्वतः इन्स्पेक्टर तिला घेऊन येणार आहेत. त्यांनी स्वतः तसं सांगितलंय ना, मग का स्वतःला त्रास करून घेता एवढा?
कोणीही कितीही काहीही बोललं तरी तरी आता ती माझ्या बरोबर नाहीये आणि हीच गोष्ट मला सहन होत नाहीये. ती माझ्या जवळ नसून ती दुसऱ्या कोणाजवळ तरी आहे. नुसत्या विचारांनी अंगाची आगाग होते, घुसमट होते आतून. सतत डोक्यात मुलीचे विचार. आता तर मला मामा, मला असं वाटतंय की मला आधीसारखंच वेड लागतंय. यावर तुमचं काय म्हणणं आहे? हा काय हो ना? नाही सांगा ना, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय विचारतेय मी? मला माहितीये ना मला काय होतंय ते. मला वेड लागतंय. मला 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 खरंच वेड लागतंय. मावशी अगं, तू थोडी शांत राहा आणि त्यांनाही शांत राहू दे. काही गोष्टींच्या बाबतीत जास्त बोलण्यापेक्षा शांत राहण्याचा जास्त फायदा असतो. हॅलो डॉक्टर. हॅलो. पेशंटबद्दल काय सांगाल? पहिल्यापेक्षा खूप सुधारणा आहे. काळजीचं तसं काही कारण नाही आहे. त्यामुळे लवकरच आम्ही डिस्चार्जची प्रोसिजर चालू करू. डिस्चार्जची प्रोसिजर करताना मॅडम तुमची पण सही लागेल. प्रोसिजर सुरू झाली की आम्ही तुम्हाला कळवूच. ओके. थँक्यू डॉक्टर. इन्स्पेक्टर मॅडम, आम्हाला पण तुमचे आभार मानायला हवेत. कशाबद्दल? अहो, या सगळ्या बाबतीत तुम्ही लय धावपळ केली बघा, म्हणून माझी बायको माझ्या हाताला लागली. नाहीतर काय झालं असतं काहीच सांगता आलं नसतं बघा. माणुसकीच्या नात्यानं जे जे करणं शक्य होतं ते आम्ही केलं. बस. डॉक्टरांनी आत्ताच डिस्चार्ज बद्दल सांगितलं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्चार्ज मिळाल्यानंतर पेशंटला कोर्टात हजर करायचं. अहो मॅडम, हे काय मधीच? त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्या करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. बरं मॅडम, ते सगळं ठीक आहे, पण शक्तीच्या आईला ताबडतोब सोडतील ना? समज देऊन नक्कीच सोडतील. त्यांना कोर्टात हजर करणं हा फॉर्मॅलिटीचा फक्त एक भाग असणार. फॉर्मॅलिटीज पूर्ण करून पेशंटला तुमच्या ताब्यात देणार आणि शक्तीला तिच्या आईकडे, मैत्रेयी मॅडमकडे सोडणार. मॅडम मला सांगा,